नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नंदुरबारात तापमान 44 अंशावर, नागरिकांनी दुपारच्या उन्हापासून सावध राहावे। डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना जाणवत आहेत। त्यामुळे नागरिकांनी अत्यंत आवश्यक नसल्यास दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे। शक्यतो पंखा, कूलर किंवा थंड जागेत राहून स्वतःची काळजी घ्यावी। अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागल्यास डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधावा। भरपूर पाणी प्यावे आणि अंगावर पाणी मारूनच बाहेर पडावे, जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल। उन्हामुळे उलटी होणे, मळमळ, ताप येणे, चक्कर येणे, जुलाब होणे किंवा तोंड कोरडे पडणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे। प्राथमिक उपचारासोबत ORS चे द्रावण घेऊन शरीरातील पाण्याची कमतरता नियंत्रणात ठेवावी। तसेच घामामुळे शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी ताक, लिंबू पाणी, सरबत आणि पाणी यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे। नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार यांनी केले आहे। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी उपस्थित होते। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।